नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इन्स्पेक्टर साहेब स्वराला न्यायला घरी येतात आणि मल्हारला सांगतात की शुभंकर ठाकूर यांनी तुमच्यावर कंप्लेंट केलेली आहे, त्यामुळे स्वराला आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागेल. तर लगेच मल्हार म्हणतो, नाही, आम्ही स्वराला इथे बळजबरीने ठेवलं नाही. तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर तिला विचारा. तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्हाला जे काही बोलायचे आहे आता ते तुम्ही पोलीस स्टेशनला येऊनच बोला. आणि तसंही स्वरा अल्पवयीन लहान आहे, त्यामुळे NGO समोरच तिला काय प्रश्न विचारायचे ते आम्हाला विचारावं लागतील. तर लगेच स्वराला पोलीस स्टेशनला जायचं म्हटल्यानंतर एकदा मामीने कसं तिला पोलीस स्टेशनला नेलं होतं ते सर्व काही आठवते आणि ते आठवल्यानंतर स्वराला खूपच भीती वाटते. तर लगेच मल्हार स्वराला म्हणतो, बाळा, घाबरू नको तू. तू पुन्हा याच घरात येणार आहे. काहीही टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ना, असे म्हणतो आणि लगेच पोलिसांबरोबर मंजुळा व मल्हार स्वराला घेऊन पोलीस स्टेशनला जातात. तर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर बाहेरच शुभंकर बसलेला असतो. तर लगेच मल्हार त्याला बघून म्हणतो, स्वरा ही तुझी मुलगी नाहीये, त्यामुळे तिच्यापासून लांब राहायचं. तर लगेच शुभंकर त्याला म्हणतो, स्वरा ही माझी मुलगी आहे, त्यामुळे तिच्यापासून तू मला दूर ढकलण्याचा प्रयत्नही करू नको. तुझा तो काहीच अधिकार नाही. तर लगेच शुभंकर स्वराजवळ जाऊ लागतो. तर लगेच मल्हार खूप भडकतो आणि त्याला बाजूला लोटतो आणि म्हणतो, एकदा सांगितलेली गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही का? तर लगेच पोलीस म्हणतात, काय चालू आहे तुमचा हा तमाशा? त्यावर लगेच शुभंकर म्हणतो की बघा इन्स्पेक्टर साहेब, हा माणूस कसा मला जीवे मारण्याची धमकी देतोय आणि मगाशीच याची बायको मोनिका हॉटेलमध्ये येऊन मला धमकी देत होती. तर लगेच मल्हार म्हणतो, नाही, यानेच माझ्या बायकोवर गोळी चालवलेली आहे. तर लगेच शुभंकर म्हणतो, नाही, मी तिच्यावर गोळी चालवली नाही, तिने स्वतःहून हातावर गोळी चालून माझ्यावर आर घेते. तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, शांत बसा आता, अजिबात कटकट करू नका. तर लगेच मल्हार म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, हा माणूस जे काही सांगतो ना ते पूर्णपणे खोटं आहे. तो तुम्हाला खोटं सांगतो आहे. हा माणूस आमच्या मुलीला आमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी याने खोटे DNA रिपोर्ट पण बनवले होते. तर लगेच ते हवालदार म्हणतात की हाच आरोप त्यांनी तुमच्यावर केलेला आहे की स्वरा मोठी स्पर्धा जिंकली, त्यामुळे तुम्हाला तिला त्या घरातून जाऊ द्यायचं नाही. तर लगेच विजय म्हणतो, नाही, हा माणूस साफ खोटं बोलतोय. यांना विचारा, हे सांगतील तुम्हाला. यांनीच ते खोटे DNA रिपोर्ट बनवले होते. तर लगेच इन्स्पेक्टर साहेब कदमला पुढे बोलवतात. तर कदम म्हणतो, साहेब, मी तुम्हाला आधीच सर्व माहिती दिलेली आहे. ह्या लोकांनी ते रिपोर्ट खोटे आहे की खरे आहेत हे मलाही माहिती नाही. मी फक्त माझं काम केलं होतं. तर हे ऐकून विजयला कदमचा खूपच राग येतो. त्यावर मंजुळा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते, जाऊ द्या ना साहेब, खरं कधीही लपत नसतं. ते एक ना एक दिवस बाहेर येणारच आहे. त्यानंतर लगेच शुभंकर पोलिसांना म्हणतो की मला स्वराला घेऊन जाऊ द्या, ती माझीच मुलगी आहे. तर लगेच मल्हार त्याला अडवतो आणि म्हणतो, नाही, मी तुला स्वराला कुठेही देऊ जाणार नाही. वर शुभंकर मल्हारला म्हणतो, मुलगी असणं आणि मुलीसारखं असणं यात फरक आहे. तुला तुझी मुलगी असूनही का माझ्या मुलीच्या पाठीमागे लागलाय? तुला स्वराला मोलकरीण म्हणून घरात ठेवायचं असेल. तर लगेच मल्हार खूप भडकतो आणि म्हणतो, असे घाणेरडे विचार फक्त तूच करू शकतो. इन्स्पेक्टर साहेब, हा माणूस साफ खोटं बोलतोय. याला लगेच जेलमध्ये टाका. मी स्वराला घरी घेऊन जाणार आहे असे म्हणतो आणि लगेच स्वराला घरी घेऊन निघतो. तेवढ्यात NGOतील काही महिला येतात आणि म्हणतात, तुम्ही असं स्वराला घरी घेऊन जाऊ शकत नाही. तिला आमच्याबरोबर NGOत यावं लागेल. अजून स्वरा कामत कुटुंबाचा भाग आहे की शुभंकर ठाकूर यांची मुलगी आहे हे अजून सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत स्वरा आमच्याबरोबर NGOतच राहील. त्यासाठीच मला पोलिसांनी इथे बोलवलेलं आहे. त्यावर मल्हार म्हणतो, हा कुठला कायदा आहे? तुम्ही हवं तर स्वराला विचारा, तिचं काय म्हणणं आहे, तिला कुठे राहायचं आहे. तर लगेच स्वरा त्या दोघांकडेही बघत असते आणि म्हणते, बाप्पा, आता मी काय करू? तर लगेच शुभंकर म्हणतो, बाळा, मी तुझा बाबा आहे ना, मग तू माझ्याबरोबरच राहा.
आणि या सर्वांना सांग की तू 2 दिवस माझ्याबरोबर राहत होती तेव्हा किती खुश होती. तर हे ऐकून लगेच मल्हार पुढे येतो आणि म्हणतो, स्वरा तुझ्याबरोबर कुठेही येणार नाही. आणि त्या दोघांमध्ये पुन्हा झटापट सुरू होती. तर लगेच त्या एन-जी-ओतील महिला म्हणतात, "बाद झाले तुमचे. काय चालू आहे? तुमच्यामुळे त्या मुलीवर किती प्रेशर पडतंय तुम्हाला काही कळतं की नाही? आणि तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही की स्वरा कायद्याने एन-जी-ओमध्येच राहणार आहे. आणि तुम्हाला जर तिला भेटायचं असेल तर कोर्टाकडून स्पेशल परवानगी घ्यावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला तिला भेटता येणार नाही." तर लगेच मल्हार चिडूनच शुभंकरला म्हणतो, "बघितलंस तुझ्यामुळे माझ्या स्वराला किती त्रास सहन करावा लागतोय." त्यावर इन्स्पेक्टर साहेब लगेच मल्हारला म्हणतात, "शांत व्हा. इथून पुढे DNA रिपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये येतील आणि जे काही होईल ते कोर्टामार्फत होईल. त्यामुळे तुम्ही शांत बसा." त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब लगेच हवालदाराला कदमला आतमध्ये टाकायला सांगतात. तर लगेच एन-जी-ओतल्या महिला स्वराला घेऊन निघतात. तर लगेच मल्हार स्वराला थांबवतो आणि म्हणतो, "बाळा, तू काहीही टेन्शन घेऊ नको. मी तुला लवकरच आपल्या घरी घेऊन येईन आणि मला माफ कर. हे सगळं माझ्यामुळेच होतंय. मीच तुला या नालायक माणसाला बाबा म्हणायला लावले. कारण मला वाटत होतं तू अनाथ आहे. तुलाही आपल्या हक्काचं कोणीतरी मिळायला पाहिजे. म्हणून मी असं केले. मी तुला या नालायक माणसाकडे पाठवले." तर लगेच मल्हार खूप रडू लागतो. तर स्वरा म्हणते, "मल्हार गुरुजी, तुम्ही असे रडू नका ना. तुम्हाला माहीत आहे ना, तुम्ही जर असे रडत बसलात तर मला किती त्रास होईल. आणि तसंही आता मी मोठी झालेली आहे ना, मी एकदम व्यवस्थित राहील. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका." तर लगेच स्वराचे हे समजदारपणाचे बोलणे ऐकून सर्वांचेच डोळे पाणावलेले असतात. तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, "आता त्यांना एन-जी-ओमध्ये जाऊ द्या आणि मी तुम्हाला तिथला नंबर देतो. तुम्हाला फोनवर तिथली सर्व काही माहिती मिळत जाईल." तर लगेच मग एन-जी-ओतील महिला स्वराला घेऊन जातात. तर लगेच मल्हार व शुभंकर एकमेकांकडे खूपच रागाने बघत असतात. जातानेच मल्हार पुन्हा एकदा स्वराला भेटतो आणि स्वराच्या कपाळावरती किस करतो आणि तो रागानेच शुभंकरकडे बघत असतो. तर इकडे घरी निरंजन खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. तर लगेच आई व शमा त्याला समजावून सांगतात, "काहीही टेन्शन घेऊ नका. स्वरा लवकरच घरी येईल आणि मल्हार आणि मंजुळा गेलेले आहेत ना, त्यामुळे ते सुखरूप तिला घरी घेऊन येतील. तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका." तर लगेच तेवढ्यात मोनिका तिथे येते आणि निरंजनला म्हणते, "एवढं तोंड पाडून बसायला काय झाले आहे?" त्यावर निरंजन मामा म्हणतात की त्या शुभंकर ठाकूरने केस केली त्यामुळे स्वराला आणि मल्हारला पोलीस स्टेशनला जावं लागलं. तर हे ऐकून लगेच मोनिकाला खूपच आनंद होतो. तर ती मनाशी म्हणते, "म्हणजे सर्व काही माझ्या प्लॅननुसारच होतंय. एकदा का सनीला त्या स्वराची कस्टडी मिळाली की तो लगेच तिला US ला घेऊन जाईल आणि सर्व काही माझ्या प्लॅननुसार होईल. म्हणजे माझं सर्व काही टेन्शन निघूनच जाईल." तेवढ्यात लगेच मंजुळा, मल्हार व विजय घरी येतात. तर लगेच निरंजन मामा विचारतात, "स्वरा कुठे आहे?" तर त्या तिघांना आलेलं पाहून मोनिका लगेच खुश होते. कारण स्वरा त्यांच्याबरोबर घरी आलेली नसते. त्यावर लगेच विजय सर्वांना सांगतो की स्वराला एका एन-जी-ओमध्ये पाठवलेलं आहे. तर हे ऐकून मोनिकालाही खूप मोठा धक्का बसतो. कारण हे सर्व तिच्या प्लॅननुसारच झालेले असते. तर इकडे त्या एन-जी-ओच्या मॅडम स्वराला घेऊन इथे आलेल्या असतात. तर तिची तिथल्या मुलींबरोबर ओळख करून देतात. तर लगेच ती मुलगी म्हणते, "म्हणजे तू पण अनाथ आहे का?" तर लगेच स्वरा म्हणते, "तुम्हाला काय सांगू आता, माझ्या घरात सगळे असूनही मला अनाथ असल्यासारखे राहावे लागते." त्यानंतर स्वरा लगेच गणपती बाप्पाच्या फोटोसमोर येऊन उभी राहते आणि हात जोडते आणि म्हणते, "बाप्पा, आता मी काय करू? मला काहीच कळत नाही. तूच काहीतरी मार्ग दाखव. मी मल्हार गुरुजींबरोबर राहू की त्या शुभंकर बाबांबरोबर राहू? मल्हार गुरुजींबरोबर राहिले तर मोनिका काकूला खूपच त्रास होईल आणि ते शुभंकर बाबाही लगेच मल्हार गुरुजींना खूप त्रास देतील. त्यामुळे मला काहीच कळत नाही. मी काय करू? तूच मला सुचव आता." त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला लवकरच बघायला मिळेल की मल्हार शुभंकरला रिक्वेस्ट करत असतो की तू पोलीस केस मागे घे. तर त्यावर लगेच शुभंकर म्हणतो की नाही, मी पोलीस केस मागे घेणार नाही आणि आता यापुढे स्वरा इथेच एन-जी-ओमध्येच राहणार आहे. तर हे ऐकून मल्हारला खूपच राग येतो. तर मल्हार शुभंकरवरती खूपच ओरडतो. परंतु शुभंकर म्हणतो, "नाही, मी पोलीस केस मागे घेणार नाही. स्वराला मी इथेच ठेवणार आहे." तर लगेच इकडे रात्री
रात्र झाल्यानंतर स्वरा झोपलेली असते तर शुभंकर NGOमध्ये येतो आणि त्या NGOमधून स्वराला घेऊन पळून जात असतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल